मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्यानं फोडून त्यातील 7,72,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे चोरीचा प्रकार सुरू असतानाच पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले। मात्र अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी भरधाव कारमधून पलायन केले। ही घटना मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री घडली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीनचा लोखंडी भाग कापला, आतील रोकड आपल्या ताब्यात घेतली। याचवेळी पोलिसांचे गस्ती पथक नेहमीप्रमाणे या भागातून जात असताना त्यांना एटीएम सेंटर जवळ संशयास्पद हालचाली दिसल्या। पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे पाहताच दरोडेखोरांनी तातडीने रोकडसह बाहेर उभ्या असलेल्या कारमधून पळ काढला। पोलिसांनी या कारचा पाठलाग सुरू केला, मात्र पहाटेची वेळ आणि रस्त्यांवरील शुकशुकाट याचा फायदा घेत चोरटे लंपास झाले। पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली।